किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही हप्ते एकत्र शनिवारी मिळणार अशा पद्धतीच्या जे व्हायरल बातम्या होत आहेत त्या बातम्या खरंच अफवा आहेत का काय सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सर्वांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओचं जर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 18 हप्ते टाकण्यात आले आहेत। एकंदरीत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। वार्षिक 6,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून दोन्ही योजनेच्या माध्यमातून आता 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आतापर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत जमा करण्यात आलेले आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना जे हप्ते ते हप्ते मिळतच आहेत। तर मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळवण्यासाठी KYC करणं आवश्यक आहे, कारण की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना जे हप्ते आहेत ते हप्ते मिळतच आहेत। येणारा एकंदरीत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत। नमो शेतकरी योजनेचे 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत। KYC प्रक्रिया नो असेल, स्टेटस नो असेल, येस करून घ्या। ही तिन्ही जे प्रॉब्लेम आहे ते तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या आणि येणारा हप्ता जो 19 हप्ता आहे तो पण तुम्हाला मिळून जाईल। धन्यवाद मित्रांनो।